रायडर सगळे रायडरसाठी आहे भाई. तुम्ही एवढे ते बाई बघा, तुम्ही एवढे सगळे ते गाडीवर लाईट्स बसवताय, सगळं बसवताय, हमके तमके ते मागचा डब्बा बसवताय, सगळं बसवताय भाई. ते बसवण्याच्या आधी तुम्ही एक चांगले शूज का नाही घेतेत? शूज घ्या, रायडिंग पॅन्ट्स घ्या, काय तर घ्या. नुसतं जॅकेट घालायचा, ग्लव्ज घालायचा आणि गेले, आणि पायात काय पीटी शूज. कसं चुत्या वाटतं. ओ जी वॅगन. ओय गुड मॉर्निंग बाई. कोणी मध्ये नको या बाई, अक्षरशः उडवेल सगळ्यांना. अरे आज ट्रॅफिक असेल, मला असं का वाटतं या साईडला. मला असं का वाटतं की लोणावळा या साईडला ना ट्रॅफिक असेल आज. कारण की ट्रॅफिक ती डायवर्ट केली ना काय त्या कामामुळं. आय फील सो. भाई 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 बसाड्यात गेला. होय, आज लोणावळा साईडला ना खूप ट्रॅफिक असेल यार. कारण की ते घाटातल्या कामामुळं हे केलंय ना, काय आपलं रस्ता सगळं डायवर्ट करणार आहेत ना 27 पासून, आणि आज 26 आहे आणि आज 25 आहे. हां, मग आज मी जाऊ शकतो लोणावळा साईडला. लोणावळा साईडला नाही चाललो आहे, पण लोणावळ्यावरतून मी पायी असं करून पालीवरतून परत आपला जुना रस्ता बघू यार. काय तर बिकॉज मला नुसतं फिरायचं आहे बस, अजून काही नाही. आज एकदम चिल. चला, आज मला माहिती का 2 तास म्हणजे मी 6:30ला रेडी होतो, पण 6:30 पासून 7:30 पर्यंत मी नुसतं गोष्टी शोधत होतो. कारण की आपण 2 आठवड्यानंतर मी बाईक रायडर चाललो आहे, तर 2 आठवड्यानंतर जे पण काहीच सापडत नव्हतं मला. म्हणजे मोबाईल हा होल्डर ना, मला गोप्रो जे ते हे असतात ना पार्ट्स, ते होल्ड होत आहेत ते नाही सापडत होतं ना, काहीच नाही. इवन हे ओ सगळीकडे कॅमेरा लागलेत. वाव, इथं स्पीड लिमिटच्या आतच जायला पाहिजे मग आता. मग 60च्या आतच ठेवायला पाहिजे आपली स्पीड. ओ येस, 60च्या आतच ठेवा स्पीड. नवीन कॅमेराज. ओहो, 2 आठवड्या काय 1 आठवड्यानंतर राईडला झाल्यानंतर खूप काय काय बदल रहा यार भाई. जॉगिंग हॅवीवर कसे या लोकांना हे होते, नंतर या लोकांना काय झालं तरी मग आमचीच गांड मारणार हे लोक की तुम्हाला नीट चालवता नाही येत का. सिरियसली मला कधी कधी वाटतं भाई, माझी एकच इच्छा की भाई कोणी तर रील बनवताना असं समोर यायला पाहिजे रस्त्यामध्ये डान्स. भाई राच कधी अंगावर का हे करेल, त्याच्या अंगावरतीच गाडी घालेल. सिरियसली म्हणजे अगर तो नीट बघून हे करत असेल तर ठीक आहे, पण एकदमच मध्ये येतात ना छपरी कॉन्टेंट वाले, त्यावेळेस जरासं डोकं कटकतं. शेट यार, आता सगळीकडेच कॅमेरामुळेच एक गोष्ट एक सगळ्यात भारी की भाई मोठी सीसीची बाईक आता घेऊन काहीच फायदा नाही माहिती. कारण की स्पीड लिमिट 80 आहे. 80च्या पुढे गेला तर तुम्हाला 2000 रुपयाचा फाईन बसणार.
मी का जाऊ 80च्या पुढं आणि 2000 रुपयाचा फाईन भरू? त्यापेक्षा मी 2000चं पेट्रोल नाही भरणार गाडीत आणि अजून जास्त नाही फिरणार. बरो यांनी तर ब्रिजच तोडून टाकलाय. बाई कुठून आवाज येतो आता? भाई आता हे सगळे आहेत ना, तुम्ही कधी ती रील बघितली आहे की तो बोलतो ना मोर भिजताना सगळ्यांना दिसतो पण मोरची उघडी गांड कोणाला दिसत नाही. त्याच रीलवर आता मी एक हे केलं आहे की कसं की लोकांना दिसतं की भाई रायडर चाललाय, गिअर घातलाय, हेल्मेट आहे चांगला, रायडिंग बूट्स, ग्लव्ज, गोप्रो लावलाय, लय भारी जात असेल. पण ह्या लोकांना दिसत नाही माझी सुजलेलं ढुंगण. या लोकांना समजणार नाही व्हॉट्स द पेन. त्या सुजलेल्या ढुंगणाच्या बारेमध्ये कोणी विचार नाही करणार. तर ही माझी रील होती, हे माझं थॉट्स होते. तर प्लीज शेअर करा. आई आपल्याकडे ना शेवटचे आता हे 3-4 महिनेच आहेत. 3-4 महिने म्हणजे आता एकदा पावसाळा चालू झाला ना की भाई रायडिंग कमी होऊन जाणार. त्यापेक्षा जेवढं होऊ शकेल ना भाई रायडिंगला निघा. थंडी गरमी काही असेल रायडिंगला निघा. एकदा पावसाळा चालू झाला तर रायडिंग खूप कमी होऊन जाते लोकांची. लाईक माझी पण कमी होऊन जाते कारण की मला जरा असा त्यावेळेस भीती वाटते गाडी स्किट होण्याची काहीची. तर त्यामुळं भाई टाईम आहे ना भाई, उठा जावा राईडला, एन्जॉय करा. सोलो जावा तर सोलो जावा, माझ्यासारखं छाटाचा फाटा कोणाचा फरक नाही पडायचा आणि जायचं पर्यंत जावा, राईडला जावा पर्यंत. आणि हां माझ्याकडे ना कॉन्टेंट काय नसतं. इफ लोक मला फॉलो करतात का काही, माझ्याकडे कॉन्टेंट काही नाही आहे. जे मी एकटा चालवतो बाईक आणि ज्यावेळेस माझे थॉट्स येत आहेत माझ्या डोक्यात मी तेच डायरेक्ट कॅमेरावर बोलतो. असं नो कटवट म्हणजे रिहर्सल काय नाही. वन टेकच आयडिया आली डोक्यात, कॅमेराच्या समोर लगेच अरे बोच्या थांब ना जरा, नुसतं हॉर्न वाजवायचे. आणि असं आयडिया आली डोक्यात लगेच कॅमेरावर बोलून टाकायचं. त्यामुळं माझ्याकडे कॉन्टेंट नाही का. मी कधी कधी खूप सेन्सलेस गोष्ट पण बोलतो. पण इफ मला माहीत नाही ते तुम्हाला किती सेन्स वाटेल का काय, पण मी खूप वेळा सेन्सलेस गोष्ट पण बोलतो. सो प्लीज बेअर विथ मी की इफ मी कुठली चुत्यागिरी गोष्ट बोललं तर. आणि मला असं हे नाही दाखवायचं यार की भाई सगळं चांगलं चाललंय, सगळं चांगलं आहे, सगळं भारीच आहे. भाई अगर माझा भोसाडा उदास झाला असेल ना, मी उदास गोष्ट पण बोलेल. मला नुसतं ते कॅमेरा समोर छान तसं नाही करायचं आहे. इफ माझा मूड खराब असेल तर मी सगळ्यात घाणेरडे रील्स पण शेअर करेल माझ्या प्रोफाईलवर. हां आणि मला रिअलमध्ये जे पण आहे रिअलमध्ये ठेवायचं. नो शानेगिरी का, नो कोणाला ज्ञान चोदाचं नाही ना, काय नाही करायचं. कारण की ज्ञान चोदाला खूप जण आहेत या प्लॅटफॉर्मवर. तर मला काहीच नाही करायचं आहे. इफ माझ्या डोक्यातले नुसते थॉट्स आहेत ते मला लोकांच्या समोर ठेवायचे आहेत बस, अजून काही नाही. भले ते घाणेड्या असू दे का कशीही असू दे पण ठेवायचे. सो पीस आउट. परत असे काय तर थॉट्स आल्यानंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला हे करेल, शेअर करेल तुमच्यावर. तर त्या कधीपर्यंत बेअर करा माझ्यावर. तो चलो लेट्स एन्जॉय करा राईड. आणि ना मला आजकालचे ते हसल काय चालू आहे तेच मला नाही कळत भाई.
लोक गाड्या विकत घेतात, काय व्हिडिओज बनवतात भाई. आई शपथ, ते साईन बिन मारताना काय हे येतोय भाई, पार त्या गाडीपेक्षा त्या हाराचाच भोंगा मोठा असतो भाई. मी कितीही मोठा झालो ना, मी बोलू ना, मी कधीच असं हे नाही करू शकत. मी गाडी घेतली ना, मी बोलू ना, मी एका साध्या माणसासारखंच. हां, एका वेळेस तुम्हाला ते गाडीवरतून हे काढतात ना, काय रेड क्लॉथ का ब्लॅक क्लॉथ काढतात, ते ती फिलिंग घ्या. पण ते त्याच्यावर पूर्ण रील का बनवायची आहे मला ते नाही माहीत भाई. लोकांकडे 2 मिनिटाची रील आहेत की चालत येतो, पायाच्या ह्याच्यापासून चालत येतो, शोरूमचा दरवाजा उघडतो, त्यानंतर भाई क्लॉथ काढतो, साईन बिन मारताना ह्याच्यावर. भाई साईन कशावर मारतोय? इन्शुरन्स पेपरवर साईन मारतोय तो भाई. मी तर कधीच नाही करू शकत. मी कितीही मोठा झालो ना भाई, मी कधीच शो ऑफ नाही करू शकत, कधीच नाही. कारण की मला असंच राहायचंय, मला साधंच राहायचंय. हो, मला सिरियसली मला खूप साधं राहायचंय या प्लॅटफॉर्मवर. आणि मला त्यामुळं हे होतं यार, कधी कधी लोकांना बघून भाई. आता एक रील पण मी अशी बघितलेली, तो आयफोन घेताना भाई भिकारीसारखा येतो, त्यानंतर तो काय बोरीमधून पैसे ओततो एक मुलगा, हे पण मी बघितलेलं भाई. पर्यंत त्या आयफोन जे कुठल्या त्या शोरूममध्ये तो गेला, त्या आयफोनच्या शोरूमचं इज्जत नाही आहे ते आयफोनवाल्याला. म्हणजे तो येतो काय स्टाईलमध्ये हे करतो, ओततो पैसे पोत्यामधून भाई. म्हणजे आयफोनवाल्यांना एक तर आधीच छपरी केलंच आहे, आयफोनला छपरी लोकांनी हे करून, पण असे छपरी रील बनवून पण छपरी केले. हॅशटॅग छपरी. तर मला तेच वाटलं यार. आणि तो एक लहान मुलगा होता, असं पण नाही की असा मोठा ॲडल्ट होता, एकदम लहान मुलगा होता भाई. मी कधीच असं नाही करू शकत, कधीच नाही. मला एकतर आहे ना, फोटोज काढताना पण मला पोज देता नाहीत. तुम्ही बघा की माझे पोजेस सगळ्यात बेकार, म्हणजे बेकार पोजेस आहेत माझे. मी कधीच पोज नाही देऊ शकत. त्यामुळं मला काय माहिती, माझे फोटोज पण तुम्ही बघा आता प्रोफाईलमध्ये भाई, खूप छपरी माझे पोजेस, खूप छपरी असतात. कारण की येतच नाही. बघू आता. आज माझा प्लॅन आहे की लोणावळ्यावरतून पालीला जायचं, पालीवरतून नंतर तो बॅक साईडचा रस्ता करत तसं यायचं. बट लेट्स सी हाऊ इट गोज. भाई आज विंड ब्लास्टले यार. आणि असे पण छपरी असतात हा भाई. एवढी मला कळत नाही, लोक एवढी भारी. एक मिनटं, हे जरा पुढं जाऊन करू. कारण की लोक एवढे भारी बाईक घेतात, आयफोन घेतात, हे घेतात, जॅकेट घेतात, शूज घेतात भाई. त्या जाग्यावर भाई कसला दूर, आईच्या गावात काय जळतं काय भेंचोद. पार छदाडाचे माझे हे फाटलेत. मी आज लय आरामात आलो यार इथं. चलो मी पुढे जाऊन ही रील बनवतो जरा. तर लेट्स सी. रायडर, सगळे रायडरसाठी आहे भाई. तुम्ही एवढे ते बाई बघा, तुम्ही एवढे सगळे ते गाडीवर लाईट्स बसवताय, सगळं बसवताय, हमके तमके ते मागचा डब्बा बसवताय, सगळं बसवताय भाई. ते बसवण्याच्या आधी तुम्ही एक चांगले शूज का नाही घेतेत? शूज घ्या, रायडिंग पॅन्ट्स घ्या, काय तर घ्या.
नुसतं जॅकेट घालायचा, ग्लव्ज घालायचा आणि गेले, आणि पायात काय पीटी शूज. कसं चुत्या वाटतं. ओ जी वॅगन. आत्ता पण मी म्हणजे इथं एक कॉल आलेला त्यासाठी थांबलेलो. किती जण तर भाई एकदम रायडिंग शूज वीज एकदम भारी, एकदम फुल गँग चालली आहे एकदम. एकदम ते मागे तो काय बॉक्स बसवला आहे, सगळं बसवलं आहे भाई. त्या बॉक्समध्ये 15-20 हजार ते बॉक्सचे घेण्यापेक्षा, का हे सगळं घेण्यापेक्षा एक चांगले शूज घ्या ना. लोक तुम्ही चांगले शूज का नाही घेतेत. शूज घ्या का रायडिंग पॅन्ट्स घ्या भाई. फालतूमध्ये पैसे घालवायचे सगळ्यांना. आता लाईट्स, ऑक्झरी लाईट्स हे तुम्ही नंतरही बसू शकता, असं नाही मी बोलत आहे की बसूच नका करून, बसवा तुम्ही. पण ॲट द एंड भाई तुम्ही इम्पॉर्टन्स काय, रायडिंग शूज हे बघा एकदम, आणि क्रॉक्स घातलेत भाई, म्हणजे इथून तुम्ही भारी दिसताय, पोटापर्यंत तुम्ही लय भारी दिसताय, पण पोटाच्या खाली काय, हाफ चड्डी नाहीतर हे रायडिंग जॅकेट घालून काही नाही होत भाई. पूर्ण एकदा घाला. आता माझी पण 200 cc ची बाईक यार, बट मी पूर्ण घालतो. मी रायडिंग पूर्ण म्हणजे फुल ऑन हे करतो. कारण की मी एक तर सोलो असतो, मला नाही माहीत भाई कधी पडलो बिडलो काय होईल. त्यापेक्षा घाला ना भाई बिंदास. आयफोन घेण्यापेक्षा तुम्ही हे घाला. रायडिंग शूज घ्या का रायडिंग पॅन्ट्स घ्या, ते करा भाई. आज सगळे उद्यासाठी सगळे आजच राईडला चाललेत का. आय थिंक सो. तर घ्या यार प्लीज, रायडिंग शूज घ्या, चांगलेवाले घ्या. पीटी शूज घालून नको या. आता हा बघा, हा लय जोशमध्ये चाललाय, फ्लॅग बिग लावलाय. आय डू रिस्पेक्ट एव्हरीथिंग बाई, पण खाली तर बघ. खाली बघा एकदम पीटी शू. डिकॅथलॉन मधले 1500 रुपये का 2000 रुपये वाले ते शूज येतात ना, ते आपले. तर प्लीज एक चांगलं ते लाईट्स, ते भारी लाईट्स, ते पूर्ण ते क्रॅश गार्ड बिश गार्ड घालण्यापेक्षा स्वतःला तर गार्ड करा आधी, त्यानंतर बाकीचं सगळं बघा. हे बघा, हा पण एकदम सगळं घातलंय, पण खाली प्युमाचे व्हाईट कलरचे शूज. सगळे त्या बाईकवर जे त्याला पाहिजे ना सगळं आहे, पण खाली काय, पायात काय, पायाच्या भाई रायडिंग शूज. थू सगळ्यांवर थू. जे पण रायडिंग जॅकेट बिकेट घालून रायडिंगला येतात ना, आणि खाली रायडिंग शूज नाही आहेत का काय पण नाही आहे भाई, थू तुमच्या लोकांवर. जे पण पीटी शूज घालून येतात ना, पीटी शूज का साधे ते प्युमाचे जॉगिंगचे, हे थू तुमच्या सगळ्यांवर. एक तर नंतर दाखवतात की आपण लय मोठा रायडर आहे. हे बघ भाई, आता सिटीमध्ये तुम्ही नाही घालत आहे, मी एका वेळेस मानू शकतो. पण इफ तुम्ही एक 100 किलोमीटरच्या राईडसाठी जाताय भाई, काही पण होऊ शकतं आजच्या ह्याच्यात. लोक येडे आहेत. जे लोकांनी नवीन गाड्या शिकलेले ते तर खूपच येडे आहेत. त्यासाठी स्वतःला पण आधी प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी प्लीज एक प्रॉपर रायडिंग जॅकेट घाला, रायडिंग पॅन्ट घाला, रायडिंग शूज घाला, रायडिंग ग्लव्स पण घाला, प्रॉपर घाला ना. इफ तुम्हाला हवास करायची तर असं करा ना हवा. नाहीतर एक सगळ्यात बेस्ट बोलू ना, जे पण बाईक विकतायत ना, आता बाईक विकतात तुमची 1.5 लाखाची बाईक आहे भाई, एक्स्ट्रा 20,000 रुपये घ्या. एक्स्ट्रा 20,000 रुपये घ्या, जॅकेट द्या, पॅन्ट द्या, शूज द्या,
बजेटवाले द्या पर्यंत द्या, आणि कंपल्सरी ॲक्सेसरीज आहेत करून विकास. हेल्मेट तर तुम्ही देताच आहे, त्या जागेवर तुम्ही रायडिंग शू, पूर्ण रायडिंग गिअरच द्या. 20,000 रुपये एक्स्ट्रा घ्या. एक 4-5 हजाराचा तुम्ही रायनॉक्सचा जॅकेट, त्याखाली 5-6 हजाराची पॅन्ट, 5 हजाराचा रायडिंग शूज येतात, ग्लव्स 3,000 रुपयाचे येतात, 2,000 रुपयाचं इनर द्या, होऊन गेलं एकदम सॉर्टेड. 20,000 रुपयेमध्ये तुम्ही एक बजेट रायडिंग गिअर द्या. म्हणजे जे पण बाईक विकत घेतात ना, नवीन रूलच काढा की कंपल्सरी घ्याच तुम्ही. आला बघ परत वाईट. एकदम स्टिकर बिकर तर लय भारी लावले तर त्यांनी गाडीला, ते जे तेजे लय भारी लावलेत. पण ॲट द एंड काय पायाखाली काय आहे? भले ज्युपिटर आहे, पण जीन्स आणि पीटी शू प्युमाचे आपले व्हाईट कलरचे 2,000 रुपयाचे शूज. मी लोणाळ्या बिनाळ्याला नाही जात भाई. एवढा लोणाळ्याला जायलाच मला कधी नाही आवडत. ते टायगर पॉईंटला जायचं म्हणजे गाडीची वाट लावल्यासारखं मला कधी कधी वाटतं. कारण की दारू पिऊन, आता हा बघा हा पण आहे भाई. सॉरी, आता मी हे चेंज करतो टॉपिक. भाई तुम्ही बाईकवर आहे ना फ्लॅग लावा, सगळं लावा, मला आवडेल. पण आता एजा बाईकचं फ्लॅग बघा, अक्षरशः फ्लॅग फाटा लागलाय. एवढंच तुम्हाला भारी वाटतं ना इंडियाच्या बारेमध्ये? भाई फ्लॅग फाटलाय तो अक्षरशः, काढून टाका एकतर. त्यामुळं मी कधीच बाईकवर फ्लॅग नाही लावत. बघा नाही, अक्षरशः दोरे निघालेत त्या फ्लॅगचे. म्हणजे तुम्हाला इज्जत आहे का नाही तेच मला नाही कळत. ते बघा अक्षरशः दोरे निघालेत, पार फाटलाय तो आहे. आणि स्वतः बघ एकदम आपण रायडर हे करून हे करतात. अरे चुत्या, असल्या लोकांना ना मला एवढं फटकुशी वाटतं ना कधी कधी. पार त्या फ्लॅगचा भुगा झाला. आणि आपल्या इंडियामध्ये एकच लॉ खूप स्ट्रिक्ट आहे फ्लॅगसाठी. पूर्ण जेवढे रूल्स आहेत त्यात नुसता एकच फ्लॅगचा रूल खूप स्ट्रिक्ट आहे. हे फ्लॅग फाटत असेल, उद्या पण तुम्ही, आज 25 आहे, उद्या खूप जण रायडिंगवर निघेल. इफ फ्लॅग फाटत असेल तुमचा, सरळ काढा बाईकवरतून, काही जरूरत नाही आहे तो फाटलेला फ्लॅग घालून राईडवर जायला. सिरियसली असं वाटतं की भाई तुम्हाला इज्जत नाहीच आहे. इज्जतच नाही आहे तुम्हाला इंडियाची, म्हणजे इंडियाची नाही, त्या फ्लॅगची पण नाही आहे. सर्व बोलतोय, इफ फ्लॅग फाटत असेल काढायला सांगा, नाही तर काढा. तुम्हाला इफ तुम्ही एवढे मोठे असेल आणि मॅच्युअर असेल तर प्लीज तो फ्लॅग काढा. विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. अजून मी काय नाही बोलू शकत. आता याच्याखाली पण तुम्हाला काय ट्रोल करायचं का काय करायचं करा बिंदास. पण मला हे वाटतं असं की भाई तुम्ही बाईकवर फ्लॅग लावताय, लावा, चांगली गोष्ट आहे, मला पण आवडेल. पण इफ फ्लॅग फाटत असेल तर प्लीज काढा तो फ्लॅग. का तो याचे दोरे निघतात ते काढा तो फ्लॅग. आणि टायगर पॉईंटवर पोचून फोटो बिटो काढा आणि परत नीट फोल्ड करून त्याला आत बॅगेत ठेवा. प्लीज विनंती आहे. आणि आपण आता कुठं होतो? हां, टायगर पॉईंट. बाई मला टायगर पॉईंटवर जायला नाही आवडत. अगर कोणी मला बोललं ना लोणावळ्याला जायचं राईडसाठी टायगर पॉईंट पण कारण की कसं आहे की भाई तिथं लोकांनी दारू पिऊन बाटल्या फोडून अख्खा भुगा केला आहे जाग्याचा, अख्खा भुगा.
आणि मला माझे टायर बाईकचे खूप आवडतात. मला खर्चात खर्च नाही काढायचा आहे, त्यामुळे मला नाही आवडत. काही जिथं तुम्ही रस्त्याच्या खाली उतरला टायगर पॉईंटसाठी का कुठल्याही पॉईंटसाठी, तिथं एवढे दारूच्या बाटल्या फोडलेल्यात ना लोकांनी, एवढे. त्यामुळं जरा कधी कधी आय फील भाई, त्यामुळं मी कधी टायगर पॉईंटला जात नाही. मी दुसरीकडे सगळीकडे जातो, पर्यंत टायगर पॉईंटला मी ते गेल्या महिन्यात गेलेलो. ते पण मी किती 5-6 वर्षानंतर मी टायगर पॉईंटवर गेलेलो. नाही तर मी जातच नाही. नुसतं त्या बाटल्या फोडल्यामुळे मी जात नाही, अजून काय नाही. बस इफ जरासा स्वच्छ असती ना जागा, भाई गेलो असतो. भाई दारू पिया, सगळं पिया, पर्यंत दारू पिऊन बाटल्या तर फोडू नका. मेन गोष्ट ती आहे. बस अजून काय नाही. विनंती आहे, विनंती. मी मराठी शब्द वापरायला लागलो यार. विनंती. आपल्याला इथून आता लेफ्ट मारायचं आहे ना, नाही राईट मारायचं आहे. राईट. राईट राईट राईट. काय की राईट मारून मग आपण पालीला जाऊया. मला एक गोष्ट सांगा, हॅझार्ड लाईट लावून चालवण्यात तुम्हाला ऑर्गॅझम येतो का? नाही, सिरियसली विचारतोय. की मागे पण 2-3 जण आहेत ना, हॅझार्ड लाईट लावून एकदम 80-90च्या स्पीडवर गाडी पळवत आहेत रस्त्याच्या मधोमध. अरे तुम्हाला असं एक कशी पॉवर येते का तुमच्याकडे? असं तंबाखू खाल्ल्यानंतर कशी एक पॉवर येते, करकरीत एकदम तार येते, तार. तसं हॅझार्ड लाईट चालू करून तुम्हाला अशी तार येते का? ओ येस, ऑर्गॅझम, पॉवर. आणि एकदम गाडी तुम्ही पळवत आहे 60-70-100च्या स्पीडवर. तर चुती आहे का तुम्ही? हॅझार्ड लाईट कशासाठी असते? की भाई तुम्ही थांबलाय साईडमध्ये लावून, की लोकांना मी साईडमध्ये थांबलो आहे त्यासाठी. आता मी 2 मिनटं कन्फ्यूज झालेलो की भाई हॅझार्ड लाईट लावून एवढ्या स्पीडमध्ये येतोय ना. मी कन्फ्यूज की भाई गाडी लेफ्टमध्ये ठेवू का राईटमध्ये ठेवू? नको यार, असं करू नका. मग जे लेवलची छपरी बनता ना तुम्ही, असं वाटतं की तुम्ही चांगले आहात पण तुम्ही छपरी पण आहात. तर त्यामुळं भाई हॅझार्ड लाईट लावून नको करा. काही नको करा. हॅझार्ड लाईट कशासाठी लावायचं? की साईडमध्ये तुम्ही थांबलाय, की तुमची गाडी खराब झाली आहे त्यासाठी हॅझार्ड लाईट आहे. हॅझार्ड लाईट लावून 100च्या स्पीडवर गाडी पळवणं इज मेन तू चुती आहे. तर त्यामुळं प्लीज हॅझार्ड लाईट नको लावा. आणि 100च्या स्पीडमध्ये तर चालूच नका. प्लीज. रस्ते एवढे खराब आहेत ना की असं रस्त्यांना बघून असं ऐक भाई फोडून टाक. एकदाच माझे गोटे फोडून टाक फोडून भेंडी गोटे माझे. आणि नसबंदी. भाई या रस्त्याचं नाव नसबंदी असायला पाहिजे. नसबंदी रोड. सिरियसली पॉप्युलेशन कमी करायचे आहेत ना भाई, रस्ते एवढे खराब करा की भाई त्यांचे गोटे फुटून गोटे फुटून आहेत ना भाई. नसबंदीच व्हायला पाहिजे त्यांची. आहे बघ. एक फोडून टाका भेंडी.
फोडून टाका गोटे गोटे माझे. नसबंदी जिंदाबाद पेंट चौथ. आता रस्ता चांगला आहे इथून नवी मुंबई पण काय चांगलाच आहे आय थिंक सो. हो काका उड्या बिड्या नको मारा हो. अरे चूतिया थांब ना. चलो आता रस्ता चांगला. आता नो वरी. आता नो नसबंदी. बाई तुम्ही सगळ्यांनी ही वाली रील तर बघितली असेल. हां तर आता जे पुढं जे बाईकवाले चालले आहेत हां त्यांनी मला फुल ऑन थम्सअप बिम्सअप एकदम असं भारी वाटलं रे. थम्सअप हे दाखवल्यानंतर पर्यंत या लोकांना वाटत असेल की भाई गेअर घातलेत, ग्लव्ज आहेत, शूज आहेत, पॅन्ट हे सगळं फुल ऑन गेअर घालून चाललाय पोरगा. लय भारी वाटतंय. पण या लोकांनी कधी हे विचार केला आहे का भाई हा रायडर जातो राईडला पण याची सुजलेलं ढुंगण्याच्या बारेमध्ये कोणी विचार केला आहे का की रायडर 200 किलोमीटर जात आहेत, 200 जात आहेत, 300 जात आहेत. पण यांच्या सुजलेलं ढुंगण्याच्या बारेमध्ये कोणी विचार केला आहे का. मग तेच आहे भाई. का असं आम्ही कधी स्टँड हे करतो थांबतो लोकांना वाटतं आम्ही स्टाईल मारतो. आम्ही स्टाईल नाही मारत भाई. डुंगण सुजलेलं आहे जरासा त्यामुळं आम्ही थांबतो त्याच्यावर. त्यामुळे तो 5 सेकंदाचा रिलीफ पण असला भारी असतो ना. यू कॅनॉट इमॅजिन द पेन ऑफ द रायडर. ब्रो भाई मला ना आजकाल आहे ना सॉरी जरा भाई आजकाल आहे ना मला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते माहिती का. डॅश कॅम कारची. हो का माहिती भाई. उद्या असं आपण कधी कधी रस्ता खराब असतो तर आपण कसं की सॅडल करतो आणि चालतो. बायकर मोस्टली करतात. तर त्या सॅडलचा व्हिडिओ करताना अगर कोणी कुठला अगर असेल येडा डोक्याचा त्याने अगर हा व्हिडिओ टाकला ट्विटरवर बघा कसा स्टंट मारतोय रस्त्यावर करून भाई डोक्याचं हे होऊन जाईल. त्यामुळे मला ना कधी कधी भीती वाटते रोड यांची डॅश कॅमवाल्यांची. भाई हा ब्रिज कधी बनणार आहे भाई. एवढा बाउन्सी आहे ना एक खड्डा ह्याच्यावरती भाई. अक्षरशः माझे ना गोटे आपटून आहेत ना. नसबंदी होऊन जाईल या ब्रिजवर सिरियसली. माझे आई शपथ नसबंदी ब्रिज आहे हा भाई. फोडून टाक एकदाच माझे गोटेत ना फोडून टाका साले सगळ्यांनी. रस्ता असा बनवा की भाई लोकांचे गोटे फुटून नसबंदी व्हायला पाहिजे. ऐक आईच्या गावात परत त्याच्यात परत फोडून टाक गोटे माझे. अजून एकदा फोड पॅन्चोत फोडून नसबंदी करून टाक. आईच्या गावात त्यांच्या नसबंदी ब्रिज. नसबंदी ब्रिज अँड नसबंदी रोड. टाका फोडून एकदा सगळ्यांचे गोटे आणि एकदाच सगळ्यांचं नसबंदी करून टाका तुम्ही.
बाय बाय.